आज मोंगरा बाजार जो दरवर्षी इथे असणारा जो आदिवासी बांधव आहे तो मनापासून साजरा करत असतात, तिथं या परिसरातून लोक येऊन होळीसाठी जी खरेदी करावी लागते आपल्या कुटुंबाबरोबर तिथे येऊन ते येतात. समाज म्हणून होळीचा जो उत्सव सगळे साजरा करतातच, पण त्याची सुरुवात आजपासून खरं तर होत असते. अनेक दिवसांपासून मला त्या बाजारात जायचं होतं, कसं तिथं काय गोष्टी होतात हे समजून घ्यायच्या होत्या. मग त्या बाबतीतली चर्चा मी सुनील भाऊंबरोबर केली, आमदार भुसारा त्यांनी, तसंच डॉक्टरांशी चर्चा झाली, गुजराती साहेबांशी चर्चा झाली आणि मग आजचा दिवस तो ठरला आणि इथं येऊन एका सामाजिक आणि एक पारंपरिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. तुम्ही वेशभूषा केली, आदिवासी वेशभूषा पहिल्यांदा बघायला मिळत आहे. नाही, आता मी जेव्हा विदर्भामध्ये गेलो होतो तिथे असणाऱ्या आदिवासी बांधवांची वेशभूषा थोडी वेगळी असते. तिथे मी अशाच पद्धतीने कपडे घातले होते. इथं थोडासा फरक आहे, पण तिथे गेल्यानंतर परंपरा जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि मग त्या पद्धतीने कपडे घालणं, वेशभूषा करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी थोडंसं त्यांच्या वेशभूषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण ओरिजिनल बघायची असेल तर डॉक्टरांनी इथं ती घातलेली आहे. पण परंपरा जपायची असेल तर तिथे ढोलवरती नाचावंही लागतं. आहे, मोंगऱ्यामध्ये गेल्यानंतर आम्ही नाचणार. आम्हाला असं वाटतं की आम्हाला चांगला डान्स जमतो. आता लोकांनी ठरवावं कसं जमतं, पण शेवटी आवाज, म्युझिक आणि लोकांची संगत, तिथं असणारे जे काही चांगले विचार, याच्यामुळे आपण डान्स जमतो नाही जमत याच्यापेक्षा आपण तल्लीन होऊन त्या भक्तिभावामध्ये सहभाग घेत असतो, जो कदाचित आम्ही सर्वजण नक्कीच घेऊ. दिल्लीला जाणंच हे आम्हाला तसं बघितलं तर पटत नाही. जे दिल्लीला जातात तिथं लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत फार वेगळं होतं, त्यामुळे लोक त्या बाबतीत खुश नाही आहेत. त्यामुळे अजून पुढं न जाता त्यांनी त्यांच्या बाबतीतला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा आणि BJPच्या विरोधाचा घ्यावा अशी विनंती त्यांचे कार्यकर्तेसुद्धा करत आहेत. दादा, यावरच अंबादास दानवे म्हटले की दिल्लीच्या बादशाच्या पाया पडायला राज ठाकरे गेले, असं अंबादास दानवे म्हटले. आता ते नेते आहेत, ते विरोधी पक्ष नेता आहेत, त्यांनी जे बोलले ते बोलले, पण सामान्य लोकांची सुद्धा हीच भूमिका आहे, जे कदाचित दानवे साहेब, मी असेल आणि इतरही सर्व नेते हे बोलून दाखवत आहेत. त्याच्याचबरोबर मनसेचे अनेक पदाधिकारी आहेत, त्यांची हीच भूमिका आहे. दादा, शेवटचा एक प्रश्न आहे. बारामतीत सुनेत्रा पवार जिंकणार नाही असं विजय शिवतारे म्हणतायत. मी माघार घेतली तरीही अजित पवारांची गुरमी कमी झाली नाही असं विजय शिवतारे म्हणतात. विजय शिवतारे साहेब हे मंत्री राहिलेले आहेत, कदाचित त्याच्यामुळेच आणि पूर्वीचे काही संबंध असल्यामुळे अजितदादांना ते जास्त ओळखत असावेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या बाबतीतलं वक्तव्य केलेलं आहे. आणि सत्तेत असणारा एक व्यक्ती जो एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ आहे, तेच जर म्हणत असेल की तिथं अजितदादांचा पराभव होईल, याच्यावरूनच समजून घ्या की दादांबरोबर दुर्दैवाने दादा वेगळे झाल्यामुळे स्वतःला त्यांनी एकटं कुटुंबातून पाडलं आणि सत्तेत असणारे नेतेसुद्धा त्यांच्याबरोबर नाहीत. त्यामुळे अशी परिस्थिती असल्यामुळे मला वाटत नाही की महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि दादांची जी राष्ट्रवादी त्याचा एकसुद्धा उमेदवार निवडून येईल असं आम्हाला वाटत नाही. दादा खडसेंनी माघार घेतल्यामुळे उमेदवारीमधून कुठेतरी संभ्रम आहे रावेर लोकसभा मतदारसंघात. माघार घेणं हा एक मुद्दा झाला, पण डॉक्टरांनी सांगितल्यामुळे माघार घ्यावंच लागलं. आरोग्याचा प्रश्न, कारण का शेवटी ते आमचे स्टार प्रचारक राहणार आहेत, मोठे नेते आहेत, ते बऱ्याच ठिकाणी जाऊन राष्ट्रवादीचा आणि आदरणीय पवारसाहेबांच्या बाजूने तिथं ते प्रचार करणार आहेत. अशातच ते एका मतदारसंघामध्ये अडकून पडले आणि जर आरोग्याची जर काही अडचण आली तर ते आम्हाला योग्य वाटणार नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या परिस्थितीकडे बघत स्वतःही त्यांनी निर्णय घेतला आणि आम्हालाही, म्हणजे आमदार म्हणून आम्हाला आणि नेता म्हणून पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेबांना ते योग्य वाटलं असावं. जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापपर्यंत ठरलेला नाही. जळगाव तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीने अद्यापही अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. काय उद्या त्या बाबतीतली घोषणा होईल आणि उद्या आपल्याला सर्वांना की कुठला मतदारसंघ कोणाकडे व तिथं उमेदवारी कोणाची असणार आहे हे आपल्याला नक्कीच कळेल. सतीशांना आपल्याच पक्षाचे त्यांनी एकनाथ खडसेंवरती टीका करताना म्हटलं होतं की रक्षा खडसेंच्या सोयीसाठी खडसेंनी उमेदवारी नाकारलेली आहे. मला असं वाटत नाही. खडसे साहेब एक लढवय्या नेते आहेत. खरं तर या महाराष्ट्रामध्ये भाजप कोणामुळे पुढे आला असं तर त्यात खडसे साहेब आणि मुंडे साहेब येतात आणि मग त्यांनी परिश्रम केल्यानंतर जेव्हा सत्ता भाजपची आली त्यांच्यावर अन्याय झाला आणि मग आपल्याच लोकांकडनं जेव्हा अन्याय होतो तेव्हा काही प्रमाणात त्यांना ते पटलं नाही
ते भावनिक झाले आणि मग नंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांना आरोग्याचा थोडाफार मध्ये आधी त्रास असतो. आत्तासुद्धा डॉक्टरांनी सांगितल्यामुळेच ते लढायला थोडंसं नाही म्हणत आहेत, पण ते स्वतः लढवय्या आहेत. आरोग्य हे त्यांच्याबरोबर नसलं तरी जिद्द त्यांच्याबरोबर आहे आणि जो कुठला उमेदवार हा महाविकास आघाडीकडनं दिला जाईल त्याच्या पाठीमागे एका चांगल्या विचाराने ते भक्कमपणे उभे राहतील असा विश्वास आम्हाला वाटतो. दादा, चंद्रकांत पाटील म्हणतायत की शरद पवारांचा पराभव आमच्यासाठी जास्त वजनदार आहे. चुटकी वाजवून त्यांनी चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना इशारा दिला आहे. तर अजित पवार गटाच्या जिवारी हा विषय लागला आहे. अजित पवार गटाचे नेते काही नाराज आहेत. हेच ते चंद्रकांत पाटील साहेब ज्यांनी पुण्यामध्ये जेव्हा दंगेकरांचे इलेक्शन होतं काँग्रेस आणि BJPच्या विरोधात, तिथं जी लढत झाली होती तेव्हा हू दंगेकर असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि मग नंतर लोकांनी दाखवून दिलं दंगेकर कोण. तर आता पवारसाहेबांबद्दल तुम्ही बोललेला आहात तर बारामती मतदारसंघातली जनता तसंच महाराष्ट्रातली जनता हू इज पवार आणि ते सुद्धा शरद पवार हे त्यांना दाखवून देतील. त्याच्याचबरोबर कोल्हापुरात त्यांना जमत नसताना लोक त्यांच्या बाजूली नसल्यामुळे पुण्यात येऊन ज्यांना लढावं लागतं त्यांच्याबद्दल जास्त बोलून आपल्या सर्वांचा मी वेळ घेणार नाही. दादा, तुम्ही नाशकात बोलताना म्हटले की कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तुम्ही म्हटलं होतं नेमका काय प्रकरण आहे? असं आम्हाला कळालेलं आहे की राजीनामा हा त्यांनी त्यांच्या नेत्याकडे दिलेला आहे, तो एक्सेप्ट झाला नसावा. पण गेल्या काही महिन्यांमध्ये कृषी मंत्री म्हणून त्यांचं कुठेही वक्तव्य आलेलं आपण सर्वांनी बघितलेलं नाही. विम्याच्या अनेक अडचणी असतानासुद्धा सरकारकडनं कुठेही ॲक्शन घेतली नाही. त्याच्याचबरोबर शेतकरी आज आमच्या अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाही निर्णय सरकारकडनं घेतला गेला नाही आणि या सर्व प्रक्रियेमध्ये जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत आहे तेव्हा कृषी मंत्री कुठंच दिसत नाहीत. जेव्हा थोडीफार चर्चा केली तेव्हा असं कळालं की त्यांना ते मंत्रिपद मिळाल्यामुळे कदाचित ते नाराज असावे, नाही तर दुसरा कुठला तरी विषय असेल म्हणून त्यांच्या नेत्याकडे त्यांनी राजीनामा हा दिलेला आहे. एक्सेप्ट केला नसला तरीसुद्धा ते दिसत नाहीत. या बाबतीतली चर्चा सामान्य लोकांमध्ये आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. खालच्या स्तरावर टीका केली आहे. वयस्कर माणसाची अजित पवार हे किंमत करत नाहीये असं ते म्हटलेले आहे. जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली ती भूमिका अख्ख्या महाराष्ट्राची आहे. सामान्य लोकांना कुठेही तुम्ही विचारलं की काय वाटतं तर त्यांचं हेच मत आहे की आपल्या काकाला सोडून जाणं हे योग्य नव्हतं आणि तीच भूमिका ही श्रीनिवास काकांनी तिथं दाखवून दिलेली आहे. पवार म्हणून आम्ही विचाराबरोबर आहोत आणि विचार जर कोण जपत असेल तर आदरणीय पवारसाहेब आहेत. त्यामुळे अख्खं पवार कुटुंब हे विचाराबरोबर आणि साहेबांबरोबर आहे. दादांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. दादा आणि त्यांचं जवळचं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये काकी आणि 2 मुलं आहेत त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे पवार कुटुंबांनी त्यांना एकटं पाडलं नाही, त्यांनी स्वतः निर्णय घेऊन बाजूला होऊन स्वतःला एकटं पाडलेलं कुठेतरी दिसतंय. यावरच अमोल मिटकरी म्हणताय दादा, यावरच अमोल मिटकरी म्हणताय की श्रीनिवास यांना पुत्राचा मोह झालाय. तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल आत्ता बोलला, ज्यांनी वक्तव्य केलं श्रीनिवास काकांच्या विरोधात, त्या व्यक्तीची काय लायकी हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलून आम्ही काय वेळ घालवला नाही. आता जिल्ह्यातले भाजपचे जे 2 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातला विरोध पाहायला मिळतो. तुम्ही कसं अशी चर्चा सुरू झालेली आहे. पण जेवढं मला भाजप कळतं केंद्रातून निर्णय घेतले जातात आणि राज्याला ते स्वीकारावे लागतात. राज्यातले भाजपच्या नेत्यांनाच केंद्राच्या नेत्यांसमोर काही बोलता येत नाही तर जिल्ह्याचे नेते काय बोलणार. त्यामुळे भाजप हे हुकुमशाही पाळणारं एक पक्ष आहे. त्यामुळे केंद्रातून एकदा निर्णय घेतला तर तो सहसा बदलला जात नसेल. बदलला गेला तो त्यांचा विषय आहे. आणि असंच जर बघितलं तर भाजपच्या सर्व महाराष्ट्रातल्या नेत्यांची हीच परिस्थिती आणि आता मित्रपक्षांची सुद्धा हीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात कुठलाही निर्णय घेतला जात नाही. सगळ्या गोष्टींसाठी दिल्लीला हे जावंच लागतं. त्यामुळे दिल्लीतून घेतलेला निर्णय किती बदलला जाईल हे आज तरी सांगता येणार नाही. महाविकास आघाडीला किती जागा मिळतील असं वाटतं तुम्हाला? तुमचा काय अंदाज? महाविकास आघाडीला 30च्या खाली जागा मिळतील असं वाटत नाही. कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त तो आकडा 40च्या जवळसुद्धा जाऊ शकतो. दादा, महाविकास आघाडीत राज ठाकरेंनी यावं असं तुम्ही आवाहन केलं होतं. आज राज ठाकरे असं मी आव्हान असं केलं होतं. 2019ला राज ठाकरे साहेबांनी जी भाषणं केली होती ती शेतकऱ्याच्या बाजूली होती, कष्टकऱ्याच्या बाजूली होती, युवा पिढीच्या बाजूली होती. कारण बेरोजगारीचा प्रश्न 2019ला जेवढा
अडचणीचा आहे त्याच्यापेक्षा आजचा तो प्रश्न अजून अडचणीचा झालेला आहे. आणि मग 2019ला भाजपच्या विरोधात आणि युवा पिढीच्या बाजूने ते बोलले होते. तर आमची अपेक्षा आहे की आज बेरोजगारीचा प्रश्न अजून अडचणीचा झाल्यानंतर राज ठाकरे साहेबांनी युवांची भूमिका घेत त्यांच्या बाजूने राहत भाजपच्या विरोधात लढलं हे जास्त योग्य ठरू शकतं. आणि नेहमी मराठी अस्मिता त्यांनी जपलेली आहे. आता BJPचं सरकार जेव्हा केंद्रात आले आणि राज्यात आले त्या दिवसापासून महाराष्ट्राचं महत्त्व आणि कमी केलं जातं आणि गुजरातचं वाढवलं जातं. स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून आम्हाला ते पटत नाही. राज ठाकरे साहेब त्यांचं भाषण आणि ते स्वतः मराठी माणूस म्हणून स्वाभिमानी आहेत. त्यामुळे स्वाभिमानी माणूस हा BJPबरोबर जाऊन निर्णय घेणार नाही असा विश्वास माझ्या सरकारला वाटतो. म्हणून मी विनंती केली होती आमच्या नेत्यांनी त्यांच्याबरोबर आणि त्यांनी आमच्या नेत्याबरोबर चर्चा करून योग्य असा महाविकास आघाडीचाच निर्णय घेतला तर सामान्य लोकांना तो पटू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.